नमस्कार. ओवीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गौरी गणपती स्पेशल मी तुमच्या मस्त असे बिनपाकाचे रव्याचे लाडू शेअर करणार आहे. तर अगदी मऊसूद आणि दाणेदार होणार आहेत. तर इथे बघा, आता मी एक कढई घेतलेली होती. तर मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे. तर इथे आपल्याला जाडबुडाच्याच कढईचा वापर करायचा आहे. आता ह्या कढईमध्ये बघा, मी हे वितळून घेतलेलं तूप होतं ते अर्धा वाटी घालून घेणार आहे. तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. तर बघा, आता लाडवासाठी मी बारीक रवा वापरलेला आहे. तर तुम्ही 3 वाटी रवा वापरलेला आहे. तर ह्या वाटीच्या साह्याने जी दाखवली आत्ता मी, त्या वाटीच्या साह्याने मी 3 वाटी रवा घेतलेला होता. तर इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. आता गॅसची फ्लेम बघा एकदम बारीकच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजून म्हणजे अगदी आपल्याला लालसर रंगाचा होईपर्यंत नाही भाजायचा. छान असा तुपामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याचा कलरही नाही बदलला पाहिजे आणि छान असा भाजला देखील गेला पाहिजे. तर आपल्याला हा सतत हलवत राहायचं आहे, तसं सोडून नाही द्यायचं आहे, नाहीतरी खालून करपू शकतो. तर रवा भाजल्यानंतर बघा त्याचा छान असा खमंग असा वास देखील येतो. आणखीन जरी समजा आपल्याला तसं नाही जरी कळलं तरी बघा, भाजताना हे उलत नाही ना, असं एकदम आपल्याला हलकं लागतं बघा. हा रवा एकदम मोकळा मोकळा होतो आणि आपल्याला एकदम असा हलका लागायला लागतो. त्याच्यानंतर आपण ओळखायचं की आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे. तर खूप छान रेसिपी आहे ही, अगदी साधी सोपी आहे. पाक करायचं टेन्शन नाही की पाक कच्चा झाला पक्का झाला म्हणायचं देखील टेन्शन नाही. तर इथे बघा, छान असा रवा आपला भाजून तयार आहे. याचा कलर देखील नाही बदललेला, अगदी पांढरा शुभ्र आहे असा आहे. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ही 1 वाटी पिठी साखर घालून घेणार आहे. तर 3 वाटी बारीक रव्यासाठी मी ते 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे. हे प्रमाण बरोबरच आहे, पण जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर साखर देखील मी छान अशी रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता छान अशी बघा साखर मिक्स झाली की जे अर्धा वाटी तूप राहिलेलं होतं तर ते अर्धा वाटी तूप मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर ह्या बघा लाडवासाठी आपल्याला एकूण 1.5 वाटी तूप लागतं, म्हणजे लागतंच. तुपाचा तुम्ही जेवढा जास्त वापर कराल तेवढे हे लाडू छान असे मऊसूद अगदी दाणेदार होतात. तर हे तूप देखील बघा अशा प्रकारे मी रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि थोड्या वेळासाठी अगदी 1 मिनिटभर झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे. बघा 1 मिनिटाने मी छान असे बदामाचे काप केलेले होते. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी ते बदाम वापरलेले आहेत. बदामाचे काप करून 2 चमचे तुपामध्ये मी थोडेसे असे फ्राय करून तळून घेतलेले होते. ते आता घालून घेतलेले आहेत ह्या मिश्रणामध्ये. आणखीन हे पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. आणि जरी समजा तुम्हाला असा रवा सुट्टा वाटला तर तुम्ही पुन्हा आणखीन याच्यामध्ये अर्धा वाटी तूप वितळून घालून घ्यायचं आहे. तर बघा मी देखील अर्धा वाटी तूप पुन्हा घालून घेतलेलं होतं. असं एकूण 1.5 वाटी तूप मी ते वापरलेलं आहे रव्याच्या लाडवासाठी. मिश्रण बघा एकदम छान असं मस्त झालेलं आहे, लाडू बांधायला येण्यासारखं. आता मी हे पूर्ण तूप बघा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. पण प्रत्येक वेळेस तूप बघा आपल्याला वितळवूनच वापरायचं आहे. तर इथे बघा आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते. मिश्रण अगदी छान झालेलं आहे, अगदी लाडू वळायला येण्यासारखं. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला तुम्हाला ज्या साईजचे हवे आहेत त्या साईजचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. जर समजा मिश्रण तुम्हाला जर असं लाडू बांधता येत नसतील, एकदम सुट्टं सुट्टं वाटत असेल तर एखादा मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा थोडं थोडं घेऊन आपल्याला एकदाच फिरून असं हे मिश्रण घ्यायचं आहे, म्हणजे लाडू छान असे वळायला येतात बघा. ती एक छान अशी ट्रिक आहे. तर इथे बघा आता मला तर गरज नाही आहे मिक्सरला बारीक करून घ्यायची, त्यासाठी मी असेच हातावरती वळून घेतलेले आहेत. छान असे झाले देखील आहेत बघा एकदम गोल शेपमध्ये. मग जर तुमचं जर असं एकदम समजा हा रवा एकदम असा सुट्टा सुट्टा झाला असेल, हातामध्ये बसत नसेल, लाडू बांधता येत नसतील, तर मिक्सरला हा रवा थोडा थोडा घेऊन एकदाच एका राऊंडमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. खूप छान ते देखील लाडू तयार होतात, अगदी मऊसूद पेड्यासारखेच. तर इथे बघा खूप छान असे लाडू देखील होत आहेत. तुम्हाला जर हवा असेल समजा, जरी तुम्हाला मिक्सरला बारीक नसेल करायचं तर तुम्ही तुपाचं प्रमाण जरी जास्त वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. खूप छान असे लाडू तयार होतात. तर अशा प्रकारे बघा मी सगळे लाडू मस्त असे बांधून घेणार आहे. ज्या साईजचे हवे आहेत त्या साईजचे आपल्याला बांधून घ्यायचे आहेत, मोठे किंवा छोटे. तर इथे माझे सगळे लाडू छान असे बांधून तयार झालेले होते. तर इथे बघा खूप छान असे वळता देखील येत आहेत, मस्त असे दिसताना देखील अगदी दाणेदार आणि पेड्यासारखेच दिसत आहेत. तर इथे तयार आहेत बघा मस्त असे दाणेदार मऊ एकदम पेड्यासारखे आपले रवा लाडू.
तेही बिन पाकाचे. पाक करायची झंझट नाही किंवा कच्चा झाला पक्का झालं म्हणायचंही काही ताप नाही. तर इथे सगळे लाडू तयार आहेत. तुम्हाला मी एक लाडू बघा आतून दाखवते कशा प्रकारे झालेला आहे, अगदी दाणेदार झालेलं आहे की नाही ते. तर इथे बघू शकता किती छान असं आतून सुद्धा आपला मस्त असा दाणेदार लाडू तयार आहे. तर गौरी गणपतीसाठी तुम्ही प्रसादासाठी म्हणा किंवा नैवेद्यासाठी गौराईंच्या देखील बनवू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील हे लाडू बनवून बघा. चला तर मग मस्त खा, स्वस्त